राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होतीये आणि असं असताना लोकांच्या चिंतेतही भर टाकणारी बातमी आहे। सातारा आणि वसईमध्ये कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याचं कळतंय। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर युवराज करपे यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। वसईतील नायगावच्या खोचिवडे गावात राहणाऱ्या एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। कोरोनाची लागण झाल्यावर त्यांना न्यूमोनिया झाला आणि उपचारासाठी मुंबईच्या खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं। शुक्रवारी रात्री उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। दरम्यान कोरोनाच्या संदर्भात लक्षणं आढळून आली तर तातडीनं चाचणी करून घ्या असं आवाहन पालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळतेय। त्यातली वसईतली एक महिला आहे आणि सातारामधला एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झालाय। बातमी कोरोनाची आहे। वसईच्या नायगावमध्ये राहणारी एक महिला आहे जिचा कोरोनामुळे मृत्यू झाला। आधी तिला कोरोना झाल्याचं निदान झालं, मग तिला न्यूमोनिया झाला आणि त्यातच तिचा मृत्यू झालाय। सातारा जिल्ह्यामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू झालाय आणि 2 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। कराड इथल्या कृष्णा रुग्णालयामध्ये 2 तर सह्याद्री रुग्णालयात एका रुग्णावर उपचार सुरू आहेत। आता येऊन तोंड काळं करून जातील। गुलाबराव पाटलांचा राऊतांवर निशाणा, तर लोकांचं तोंड काळं करायला निघालेले पालकमंत्री राज्याचं तोंड काळं करताय। संजय राऊतांचा पलटवार। पिंपरी पोलिसांकडून 1 तास निलेश चव्हाणच्या घराची झाडाझडती। तिजोरीतील शशांक हगवणे, लता हगवणे आणि करिश्मा हगवणेचे 3 फोन घेतले ताब्यात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज 13 आखाड्यांच्या महंतांची बैठक। कुंभमेळ्याच्या शाही स्नानाच्या तारखांची आज होणार घोषणा। राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांच्या टोलमाफीचा निर्णय कागदावरच, सरकारी GR निघून आठवडा उलटला तरी टोल वसुली सुरूच। खालापूर टोलनाक्यावरचा वकिलानं काढलेला व्हिडिओ समोर। इन-हाऊस कोटा रद्द करण्याचा निर्णय अखेर मागे। 11वी ऑनलाईन प्रवेशाकरता इन-हाऊस कोट्यातून 10% जागा उपलब्ध होणार। विद्यार्थ्यांसह पालकांना दिलासा। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 24 रुपयांची कपात। छोटी मोठी रेस्टॉरंट्स, धाबा चालकांना मोठा दिलासा। पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात PMPMLची भाडेवाढ आजपासून लागू। पालिका हद्दीतला पास 40 ऐवजी 70 तर PMRDA हद्दीतला पास 120 वरून 150 रुपयांवर। प्रवाशांच्या खिशाला कात्री। जोरदार कोसळणाऱ्या पावसानं अचानक घेतली विश्रांती। उकाड्यानं मुंबईकर हैराण। आज मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर मेगा ब्लॉक देखभाल दुरुस्तीच्या कामाकरता ब्लॉकचा निर्णय। वेळापत्रक पाहून बाहेर पडण्याचं आवाहन। राज्यात कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू। सातारा आणि वसईतील रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू। नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। भारताच्या नंदिनी गुप्ताचं मिस वर्ल्ड बनण्याचं स्वप्न भंगलं। थायलंडच्या ओपल सुचातानं जिंकला मिस वर्ल्ड 2025चा किताब। IPL मध्ये आज पंजाब विरुद्ध मुंबई सामना रंगणार। विजेत्याची गाठ अंतिम फेरीत बंगळुरूशी पडणार। सेकंद 10 बातम्या। प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी। फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास।
एसटी कर्मचारी बदल्यांचं ॲप आजपासून सुरू होणार. एसटीच्या वर्धापन दिनी खुशखबर मिळण्याची शक्यता. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. विक्रोळी उड्डाणपूल लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीसाठ्यात 18 दिवसात 1.5 टीएमसी पाण्याची झाली घट. धरणातील पाणीसाठा मागील वर्षीपेक्षा थोडा अधिकच. एसटी प्रवाशांनी कमी गर्दीच्या हंगामात प्रवास करताना आगाऊ आरक्षण केल्यास त्यांना 10 ते 15% सवलत. फ्लेक्सी फेअर योजनेचा शुभारंभ. श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. 2 बैलजोड्यांची कर्नाटक राज्यातनं खरेदी. झेडपी शाळेत मुलांचा प्रवेश घेतल्यास घरपट्टी माफ. सोलापूर जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतीचा अभिनव निर्णय. पुणे विमानतळावरनं उड्डाणांमध्ये वाढ. केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पाठपुराव्यानंतर हवाई दलाकडून आणखी 15 उड्डाणांना मंजुरी. स्वच्छ मुंबईसाठी आता पालिकेची गुलाबी सेना सरसावली. 9,600हून अधिक महिला स्वच्छता कर्मचाऱ्यांचा गुलाबी सेनेत सहभाग. जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात राज्यासह देशात पाऊस दडी मारण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी मात्र वाट बघावी लागण्याची चिन्ह आहेत. मुंबईमध्ये यंदा मे महिन्यात पावसानं विक्रमी हजेरी लावली असून 1 ते 31 मे दरम्यान 881.6 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. 107 वर्षातला हा सर्वाधिक पाऊस असून त्यामुळे जून पूर्वीचा मुसळधार पाऊस मुंबईकरांनी पहिल्यांदाच अनुभवला. मुंबई शहर आणि उपनगराला गेल्या काही दिवसांपासून पावसानं झोडपून काढलं. मात्र मागच्या 2 दिवसात पावसानं उसंत घेतल्यामुळे पुन्हा उकाड्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नागरिक हैराण झाले. 1 जून 2024 पासून सुरू झालेल्या कोयना धरणाचं तांत्रिक जलवर्ष संपलेलं आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाचा 12 महिन्यांचा तांत्रिक जलवर्षाचा कालावधी संपल्यानंतर धरणात 23.13 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. यावर्षी धरणात तब्बल 186.99 टीएमसी पाण्याची आवक झाली. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला या 4ही धरणांमध्ये मागील 18 दिवसात धरणातून सुमारे 1.5 टीएमसी पाण्याची घट झाली आहे. मागील 20 दिवसात धरण परिसरात पाऊस पडल्याची नोंद झाली. त्यामुळे सुमारे अर्धा टीएमसी पाणीसाठ्यात वाढ झाली. कोल्हापुरात 4 दिवसांपासून पावसानं पूर्ण उघडीप घेतली आहे. पाऊस थांबताच झपाट्यानं वाढलेल्या पंचगंगेच्या पाणी पातळीत सुद्धा घट झाली. मात्र गेल्या 2 दिवसांपासून पाणी पातळीत किंचित घट होते. दिवसभरात पंचगंगेच्या पाणी पातळीत 1 इंचाची घट झाली असून अद्याप राजाराम, रुई, इचलकरंजी, बाचणी हे 4 बंधारे पाण्याखालीच आहेत. जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसाचा फटका तिळाच्या शेतीला बसलाय. पाऊस आणि ढगाळ वातावरण असल्यामुळे सुकवण्यासाठी घातलेले तीळ काळे पडतायत. त्यामुळे तिळाच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. उल्हासनगरमध्ये मोबाईल रिपेअरिंग करणाऱ्या दुकानदाराला बेदम मारहाण करण्यात आली. मोबाईल डिस्प्लेची किंमत जास्त सांगितल्याच्या रागातनं मारहाण झाली. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. भिवंडी शहरातील 3 बत्ती परिसरातील चक्क घरातनं मोबाईल लंपास करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. चंद्रपुरात बसची वाट बघणाऱ्या प्रवाशाला लिफ्टच्या बहाण्यानं जंगलात नेत लुटण्यात आलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. त्यांच्याकडनं सोन्याच्या दागिन्यांसह मोबाईल आणि 1,28,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. शस्त्रसाठा प्रकरणामध्ये मुंबईतील विशेष न्यायालयानं कुख्यात गँगस्टर छोटा राजनला जामीन नाकारला. राजन सध्या दिल्लीतल्या तिहार कारागृहात बंदिस्त आहे. छोटा राजनच्या टोळीतील भरत नेपाळीनं मागवलेला पिस्तूल, रिव्हॉल्व्हर, काडतूस, सायलेन्सर असा मोठा शस्त्रसाठा पोलिसांनी जप्त केला. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील पंकज देशमुख मृत्यू प्रकरणाला आता नवीन वळण लागलंय. दरम्यान ही आत्महत्या नसून घातपात आहे असा दावा सुनील देशमुख यांनी केलाय. या संदर्भात पोलीस अधीक्षकांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली.
टोरेस गैरव्यवहारामध्ये राज्यातील 14,157 गुंतवणूकदारांची फसवणूक करून 177 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या फरार युक्रेनियन आरोपींनी यासाठी 4,35,00,000 रुपयांची गुंतवणूक केल्याचं ईडीच्या तपासात उघड झालं. या प्रकरणी आता आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. बीड जिल्ह्यातील निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले विरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. शिक्षक मोहन आघाव यांनी कासले विरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनुसार कासलेंनी सोशल मीडियावरनं लोकप्रतिनिधींबाबत अश्लील वक्तव्य केली. नांदेड शहरातील एका स्पा सेंटरमधनं 6 तरुणी आणि 4 पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले. नांदेड पोलिसांनी ही कारवाई केली. या स्पा सेंटरमध्ये अवैध काम सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांना मिळाली होती. श्री संत तुकोबांच्या पालखी रथाला यंदा प्रथमच देहू संस्थानं बैलजोडी विकत घेण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतलाय. त्याप्रमाणे एक बैलजोडी पालखी रथाला कर्नाटकातनं तर चौघडा गाडीसाठी एक बैलजोडी महाराष्ट्रातनं विकत घेण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूर वेळी हिंदुस्थानचे 6 लढाऊ विमानं पाडल्याचा पाकिस्तानचा दावा चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी फेटाळून लावलाय. भारतानं आपल्या चुका ओळखल्या आणि तत्काळ तांत्रिक दुरुस्त्या केल्या. कोणत्याही युद्धात नुकसान होत असतं, बिगर नुकसानीचे युद्ध होत नाही, असं चौहान यांनी स्पष्ट केलं. सिंधू जलकरार रद्द केल्यानंतर घाबरलेल्या पाकिस्ताननं भारताला पुन्हा पोकळ धमकी दिली. पाण्याला हत्यारासारखं वापरण्याचा प्रयत्न पाकिस्तान सहन करणार नाही, असं पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ म्हणाले. भारत पाक सीमावर्ती राज्यांमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये कशा प्रकारे अलर्ट राहता येईल याचं प्रशिक्षण देण्यात आलं. जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातमध्ये मॉकड्रिलचं आयोजन करण्यात आलं. या ड्रिल दरम्यान ब्लॅकआउट करण्यात आले. या मॉकड्रिलला ऑपरेशन शील्ड असं नाव देण्यात आलं. मणिपूरची राजधानी इम्फाळला मुसळधार पावसानं झोडपलं. अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतरण करण्यात आलंय. मिझोरामच्या आईजोल भागामध्ये जोरदार पाऊस सुरू असताना भूस्खलन झालं. या दुर्घटनेत अनेक घरांचं आणि वाहनांचं नुकसान झालं. त्यामुळे काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं. मिझोराममध्ये मुसळधार पावसानंतर भूस्खलन झालं. भूस्खलनामुळे 5 घरं दरडीखाली दबली गेली. या भूस्खलनामध्ये काही हॉटेलचं देखील नुकसान झालंय. आसामच्या कामरूप परिसरामध्ये भूस्खलन झालं. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला. आसामच्या अनेक भागात पूर परिस्थिती निर्माण झाली. आसामच्या श्रीभूमी भागात जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. लोकांचं घराबाहेर पडणं अवघड झालंय. सिक्कीमच्या सिंगताममध्ये मुसळधार पावसासह भूस्खलन झालं. डोंगर खचल्यामुळे परिसरात झालेल्या नागरिकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. मणिपूरची राजधानी इम्फाळमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे अनेक गावांना पुराच्या पाण्यानं वेढा दिलाय. अशातच पुरात अडकलेल्या लोकांना होडीच्या साहाय्यानं रेस्क्यू करण्यात आलं.